महाराष्ट्रात लोकांचे बलिदानाचे यासाठी हे नाही खंडेला भोगला एक एक बावला शिवाजीने भाग केला अनुवाद राहिला चल यासाठी वही नाही खंडेला भोगले नरवीर सुरेदार सदाची मनस्रे वीर बाजी देशपांडे नाविक समाजाचा शिवा महाला शुभाकाशी धनगर समाजाचा महादेव धनगर माळी समाजाचा यादोबा माळी मुस्लिम समाजाचा मदारी भेटा राजांनी एक एक मावळा सोबत घेतला आणि स्वराज्याला गवसले घातले पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले गेले होते पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले गेले होते आणि या 23 किल्ल्यांपैकी महत्वाचा गड समोर कोल्हाना दिसला किल्ले सिंहगडचे नाव आई साहेब जिजाऊ म्हणतात शुभाना दे दिसतो का तो कोल्हाना त्या कोल्हाण्यावर भडकणारे ते दुश्मनांचे निशाण आमच्या डोळ्याला जखमा करून आदरे असावी मार नाही मग शुभाना पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले गेले आणि तो सुंदर दिसणारा कोल्हारा आणि त्या कोल्हाऱ्यावर भडकणारे ते दुश्मनांचे निशाण आमच्या डोळ्याला जखमा करून मारताय आदले असावी मार नाही बराच उतरा ते दुश्मनांचे निशाण आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा या कोल्हाऱ्यावर राज या कोल्हाऱ्यावर त्या कोल्हाऱ्यावर फडकणारे ते दुश्मनांचे निशाण आमच्या डोळ्याला जखमा करून छत्रपती शिवाजी राजा सांगतात आई साहेब चिंता नसावी आणि मग शुभाराजे सांगतात येत्या अष्टमीला कोल्हारा प्लासे कोल्हाऱ्यावर भगवा फडकवणारा महाराष्ट्रावर भगवा फडकवणारा छत्रपती शिवाजी राजा हा जगातला पहिला राजा आज ठरणार होता राजे ह्या कोल्हारा राजा आई साहेब येत्या अष्टमीला कोल्हारा आपला सेलाई साहेब प्राण जहाय पर वचन न जाय महाराष्ट्रातल्या मावळ्यांनी शब्द दिलेला आहे आणि मग कोल्हारा घेण्यासाठी शिवराज्य सज्ज झालेला आहे 2000 कडवे राजपूत आणि त्यांचा मोठ्या उदयभान राठोड यानं कोल्हारा राखलेला आहे उदयभान राठोड म्हणजे एक युद्ध आजपर्यंत हरला नाही असा जबरदस्त उदयभान आई साहेब अरे मी घेतो कोल्हारा आई साहेब त्या कोल्हाऱ्यावर फडकणारे दुश्मनांचे निशाण आई साहेबांच्या हृदयाला जखमा करून जात मी फडकवतो भगवा आणि मग सज्ज झाला शिवराजा या हिंदू धर्माची मुहूर्तमेढ रचण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला येत्या अष्टमीला कोल्हारा आपल्याकडे असेल आई साहेब जबरदस्त बंदी पहारा गणिमान गड घेतलेला आहे गड घेणं जवळ अवघड आणि मग ठरली अष्टमी राजे या ठिकाणी अष्टमीला या ठिकाणी कोल्हाऱ्यावर जाण्यासाठी सज्ज झाले पण ही वार्ता चालत असताना 3 माणसं गडावर आली तानाजी मालुसरे सूर्याजी मालुसरे आणि मामा शेलार मामा तानाजी मालुसरे सूर्याजी मालुसरे ताना म्हणतो राज ओ राज अरे बोल कितना आहे कोण तानाजी राजाच्या देहातला भरा राजाचा एक हात म्हणजे तानाजी या स्वराज्याचा महत्वाचा खांब म्हणजे तानाजी मालुसरे नरवीर सुरेदार तानाजी मालुसरे मराठी मातीतला मराठा योद्धा लई जबरदस्त 18 पगड जाती त्यात मराठा पण धनगर माळी अनेक जाती धर्माची माणसे एकत्र केली राजे तानाजी म्हणतो राजे अरे बोल राजा रायबाचं लग्न काढलं लेकराचं लग्न काढलं आणि रायबाच्या लग्नाच्या अक्षरा राहिला राहत तुम्हाला घ्यावं लागतं या हे तानाजी अरे तुझ्या पोराचं लग्न
तुझ्या पोराचं लग्न आणि माझ्या पोराचं लग्न काही वेगळं आहे का रे? अरे येणार हा शुभा राजा तुझ्या लेकराच्या लग्नात अक्षता टाकायला येणार बा राज. अरे तुम्ही येणार म्हणजे रायबाला आनंद होणार, तुम्ही येणार म्हणजे तान्हाजीला आनंद होणार. राज रायबाचं लग्न लई मोठं करायचं. तानाजी जेही काही दरबारातून स्वराज्यातून लागेल ते सगळं घेऊन जा. आणि तानाजी मालुसरेंनी रायबाच्या लग्नाचा थाट मांडलेला आहे. तिकडं उदय भानाने कोढाणा राखलेला आहे, अष्टमीला कोढाणा घेण्याचं ठरलेलं आहे. आईसाहेब जिजाऊंचा चेहरा प्रफुल्लित आहे. तानाजी मालुसरे आनंदित झाले. शुभाराजे लग्नाला येणार आहे. आणि मग शुभाराज म्हणतात तानाजी अरे कधी हे लग्न रायबाचं? राज येत्या अष्टमीला बघा. कोणती अष्टमी? कोणती अष्टमी? अष्टमी ती ज्या दिवशी कोढाण्यावर भगवा फडकवायचा ती अष्टमी. अष्टमीला लग्न तुम्हाला यावं लागेल. राज म्हणतात तानाजी जर अष्टमीला लग्न असेल तर मला नाही जमायचं. राजा नाही जमायचं. हो राज. अरे दोन तोंडांनी काय बोलता? आता म्हणता तुझ्या पोराचं लग्न आणि माझ्या पोराचं लग्न. अहो प्रेम दाखवलं राही भाऊ राज. आणि आता म्हणला जमायचं नाही. हे तानाजी अरे ज्या दिवशी रायबाचं लग्न आहे त्या दिवशी कोढाण्यावर भगवा फडकवायचा आहे, त्या दिवशी कोढाणा घ्यायचा आहे. आणि मग सगळं ठरलेलं आहे. राज मग नाही जमायचं तानाजी. तानाजी मालुसरे सांगतात राजा तुम्ही जर लग्नाला नाही आले तर माझ्या रायबाचं लग्न होणार नाही. राजा तुम्हाला यावं लागणार. हे तानाजी अरे मोहिमे कोढाण्याची उदय भागात होण्याला लागलाय ग. 2000 पनवेल राजपूत लई खतरनाक आहे. एक वार केला की 10 राजा फक्त मोहिमेला जायचंय म्हणून नाही येणार ना? मग राजा असं करायचं. मी जातो कोढाण्यावर आणि तुम्ही या रायबाच्या लग्नाला. हे काय शब्द आहेत तानाजी मालुसरे? लक्ष देऊ नाही का शब्द? तानाजी मालुसरे म्हणतो मी जातो कोढाण्यावर तुम्ही जा रायबाच्या लग्नाला. हे तान्हा अरे उदय भानानं राखलाय ग. लई खतरनाक आहे. 7 फुटाचा. एक वार केला की 10 जण खलास करतो, एक वार केला की ढाल तोडतो, एक वार केला की छातार सोलतो. लई जबरदस्त आहे. आणि मग तानाजी मालुसरे सांगतात राजा असेल खतरनाक उदय भा. एका वरात 10 जण खलास करत असतात, एका वरात 7 फुटात उडी मारत असतात, 7 फुटाचा असेल छातार सोलत असेल. राजा तानाजी भी महाराष्ट्राच्या मातीचा जातो हा तान्हा आणि घेतो तो कोढाणा. जातो हा तान्हा आणि घेतो तो कोढाणा. तानाजी शब्द ऐका सज्जनावर, शब्द ऐका. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकवू नये. हे तान्हा अरे पोराचं लग्न आहे, पोराचं रायबाचं लग्न आहे. बाप पाहिजे बाप. राज हो राज अरे होईल की माझ्या रायबाचं लग्न. राज होईल की माझ्या रायबाचं लग्न. राज होईल की माझ्या रायबाचं लग्न. अपराधी लगीन कोढाण्याचं आधी लगीन कोढाण्याचं आणि मग माझ्या रायबात त्या राजाईला जातो हात कोढा, जातो हात तारा, घेतो तो कोढाणा. कवताची गळ पेटवतो, कोढाण्यावर भगवा फडकवतो आणि उदय भागाला उभा फाडतो आणि मगच राह सोडतो हार. देव देश आणि धर्मापायी प्राण देणारे सरदार सुभेदार तानाजी मालुसरे आधी लगीन कोढाण्याचं मग माझ्या पुराचं. राज काय निष्ठा आहे आई, काय निष्ठा.
राजा विराजेत काही तानाजी माणूस तरी ऐकत आयुष्यभर या दोन हातांनी तुमची सेवा केली आजपर्यंत काहीच नाही मागितलं राज घ्यावा लागली हा राज राज म्हणतात तानाजी हे तानाजी यार तुझी गरज आहे राज आमची गरज सोडा राज तुमची गरज राज्याला लाख गेले तरी चालतील लाखांचा पोषणा जगला पाहिजे राज राजे विराजित काही आणि तानाजी ऐकत नाही आता इतिहासाची सगळ्यात महत्वाची घडामोड सांगणार तानाजी माणूस शांत झाले शुभा राजे विराजित नाही तान्हा तो सैतान येऊ दे भाग राज काय अडचणी हो अरे ताना तुझ्या पोराचं लग्न आहे बाप आहेस तू बाप पाहिजे असतो पोराच्या लग्नात राज अरे होईल की राहेबाचं लग्न आधी कोणाण्याचं लावू आणि मग बघू राहेबाचं काय ते राहेबाला आठवण नाही यायची वेळ ताना ताना म्हणतो राज रायबाला इचरा त्यो बी माझ्यासोबत लढायला आताचा ताना असता तर म्हणला असता 35 वर्षाचं कार्ट जरी लग्न ठरला ताना तसा नव्हता लई निष्ठा आई माहिती राजाला बी ताना परत नाही येणार आणि माहिती तानाला बी ध्याना राजा इडा शेवटी तानाजी माणूस रेगुड घ्यावर बसले आई साहेब म्हणता शुभा तानाजी ऐकणार नाही बघ राज आयुष्यभर या दोन हातांनी तुमची सेवा केली हो लई युद्धात आले पण प्रत्येक युद्धात हा तानाजी तुमच्या सोबत होता राज किती गड किल्ले घेतले आपण दुश्मनानं वार केलं राज अहो राज तुमच्या देहावरचं वार या तानाजीने तानाजीच्या देहावर घेतलं खरं सांगू का राज रक्ताच्या चिळकांड्या उडल्या रात्रभर तानाजी झोपला नाही ना माझी बायका पुरं झोपली राज सावित्री म्हणती काय झालं एवढे वार झाले अभिमानाने सांगितलं राज म्या माझ्या राजाच्या देहावरचं वार येत थोडासा म्युझिकचा आज कमी करा राजा म्हणतात काय इच्छा येताना काही नाही राजा मागायचे आज तुमच्याकडे मग राज एवढे वार झेले एवढ्या मोहिमेत साथ दिली आजपर्यंत काहीच नाही मागितलं तुम्हीच म्हणले हे वतन ही जागीर काय देऊ तानाजी तुला ताना म्हणतो राजा मागितलं गाव राजे म्हणतात तानाजी नाही मागितलं सर मग राजा आज मागू काची शुभाराजांच्या डोळ्यात पाणी आलं ए तानाजी तू आज या शुभाच्या त्या हातला प्राण जरी मागितलास ना तरी प्राण तुला काढून देईन बघ तुझ्या हातात माग काय हवंय तानाजी आई खरंच तानाजीने वार घेतलं ग जिथं जिथं माझ्या वार झालं तिथं तानाने स्वतःचा देह समोर टाकला आई मी लई विचार वेळाला ही हे वतन ही जागीर काय देऊ तानाजी तुला ताना म्हणतो राज फक्त तुमचं प्रेम द्या आयुष्यभर माग ताना राज प्राण देणार काशी होर ताना तानाजीचा शब्द सुवर्णाक्षरात दिला गेलाय तानाजी म्हणतो राज प्राण नका देऊ तुमच्या देहातला फक्त कोंढाण्याची मोहीम माझ्या पदरात टाका हिडा द्या राज जातो हा तान्हा आणि घेतो तो कोंढाणा या शब्दात लई ताकद आहे बरं का हे साधारण नाही इतिहास आहे महाराष्ट्राचा ज्वलंत शब्द देतो तानाजी राजा म्हणतात हे तान्हा अरे पराभव चालायचं नाही बर का राज गवताची गंज पेटवल उदय भानाला उभा फाडेल आणि आपला भगवा त्या कोंढाण्यावर फडकवल आणि मगच ते हातचा प्राण सोडल तुमचा तानाजी महाराज काय निष्ठा आहे स्वराज्यावर आता लई निष्ठा नाही नुसती निष्ठी सुरू झाली खरंच गुरुजी काय निष्ठा होती हो अशी निष्ठा नाही आई मला खरं सांगा पोराच्या लग्नात जाऊशी वाटत नाही का बापाला पण काय बाप आहे तो म्हणतो आधी कोणाने लगीन करू महाराज
आजही कोण न्हाण्यावर गेले ना, तुम्ही कोण न्हाण्यात खरं काही लोक आता दुर्दैवाने तिथं भजी खायला जाते, ते भजी खायला जायचं गडे रक्त सांडले तानाजी मालुसरे यांनी. आमच्या घोसापुरीचं वर्णन का करायचं माहिती का? सगळीकडं कुठं काय करतात, शिवजयंती कशी साजरी करतात, कुणी डीजेवर साजरी करते, पण आमचं घोसापुरी गाव हे अखंड हरिनाम सप्ताह करून शिवजयंती साजरी करतं, म्हणून या गावाचं नाव आदर्श गाव आहे. महाराज मी आता बघतोय मला रोज कीर्तन येतो शिवजयंतीची. काय मावळे बी म्हणती बुलट अशी तिरकी काय चालवत्यात, अहो मरून एखादं. आम्हाला चित्र गुरुजी खरंच जाताना असं चित्र दिसतं. अखंड छत्रपती शिवाजी राजांची जयंती म्हणजे हिंदू धर्मासाठी दुसरी दिवाळी आहे, ती साजरी केलीच पाहिजे. पण तुम्ही चित्र बघितलं का काय? आता हे सगळे मावळे भगवा लावतात गाडीला, जोरात काय रेस करतात. अरे सामान्य लोक रस्त्याने चालली, कधी डीजेवर मावळे नाचतात. मी म्हणत नाही नाचू नका, नाचलंही पाहिजे, ठीक आहे, महाराजांची जयंती आहे. आबा मलाही वाटलं नाचावंसं, मी बी गेलो त्याच्या बाजूला जाऊन उभा राहिलो. कार्यकर्ता काय बेमान होऊन नाचत होता, त्याच्या बाजूला गेलो. मला वाटलं काय शिवाराजांच्या विचारांची ताकद. त्याच्या बाजूला गेल्यानंतर कळलं की राजांच्या विचारांची ताकद नाही, हे 90ची गाठी. थोडा आवाज द्या म्युझिकला. तुमच्या लक्षात येते का? थोर महात्मे होऊन गेले, विचार त्यांचे पहा जरा, आपणही त्यांच्या सम व्हावे, हाच बोध सापडे खरा. मला कधी कधी लोक विचारतात, महाराज छत्रपती शिवाजीराजे कीर्तनात का सांगायचे? राजे काय देव होते का? अहो राजे देव होते का माहिती नाही, राजे होते म्हणून आपल्या मंदिरातील देवा शिल्लक आहे. राजे होते महाराज, मंदिरातले देव शिवाराजांमुळे शिल्लक राहिले आणि मंदिरांचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांमुळे झाला. हिंदू धर्मासाठी फार मोठं कार्य केलं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सनातन हिंदू आणि सनातन मुस्लिम, सनातनच आहेत हे सगळे पहिल्यापासून इथे महाराष्ट्रातले, आणि महाराष्ट्रातला भारतातला मुस्लिम हा प्रामाणिक आहे, तो भगव्याशी प्रामाणिक आहे, तो तिरंग्याशी प्रामाणिक आहे. कधी कधी फार वेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट दिली जाते आम्हाला, पण फार वेगळ्या नजरेने बघितलं जातं. असं नाही महाराज, मी खरं सांगू का, मी एकच वाक्य बोलतो. हा कबीर महाराज विना, आमची आई मला नेहमी म्हणते कबीर बाजारात निहार बोल र, तू लईच कडवट बोलतो कधी कधी. आईला म्हणलं आई ज्या दिवशी तुझं पोरग जाईल ना त्या दिवशी खरंच हिंदू धर्मासाठी गेलं म्हणून सोडून दे. अरे जगलं पाहिजे आपण धर्मासाठी, नाही जगलं की काय अर्थ आहे? अहो एकच आहे, सगळी माणसं एक, सगळ्यांचं रक्ताला आहे. नमाजीची टोपी घालून असणारा मुस्लिम व्यक्ती तुमच्या सगळ्यांचा मित्र आहे, तुमचा बंधू आहे, पण ज्याच्या डोक्यात जिहाद आहे, मग तो कोण्याही जातीचा असू दे, ती जिहादी वृत्ती ठेचणं म्हणजे खरं हिंदुत्व लक्षण नाही का? हिंदुत्वाची व्याख्या लक्ष देऊन आहे का सगळं? महाराज मी तिकडं हैदराबादला बी कीर्तन करतो, आवा तिकडं लय खतरनाक वातावरण नाही, तिथं कीर्तन करणंच लय अवघड आहे. आमचा एक जोडीदार म्हणला मी लांब थांबतो महाराज, तुम्ही कीर्तन करून या म्हणजे. चांगली माणसं आहे, तुमचं गाव एकोप्याचं आहे, 5 इकडं असे असतात तर 5 इकडे बी असे असतात, सगळीकडेच काही शान येत असं नाही. हे कॅमेरा चालले, मी काही कुणाला घाबरत नाही, लक्षात नाही का? चांगलं बोलायला, धर्मावर बोलायला वक्त्यांनी कधीच घाबरायचं नाही. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, आणि बीज वाढ व्हावे नाम. नाही भीड भार तुका म्हणे साना थोर. वक्त्याच्या अंतःकरणात भीती नाही पाहिजे बोलताना, त्यांनी चांगलं बोललं पाहिजे नाही, आणि लोकांना एकत्र केलं पाहिजे नाही. आम्ही जर कधी चांगलं सांगायला लागलो की काही जण आम्हाला म्हणतात महाराज लय समता बंधुता सांगितली, आता मग काय डोक्यात दगडी घाला सांगायचं का कीर्तनात? चांगलं सांगायचं ना कीर्तनात, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. अरे माणूस म्हणून आला, माणूस म्हणून जाणार, 5-50 वर्ष जगणार, का द्वेष करतो कुणाचा? अरे जगू दे ना लोकांना. मला तुमच्या गावातल्या एका तरुणांनी फार सुंदर मेसेज केला, आणि म्हणणे महाराज जरा गोमातेवर बोला. खरंच आहे त्याचं म्हणणं, अगदी हृदयातून खरं आहे. हिंदू धर्म टिकवायचा म्हणजे आपली गाई माता, आपली गोमाता ही टिकली पाहिजे, लक्षात नाही का? जगली पाहिजे. अहो गोमाता म्हणजे आमची मातृत्वासारखी आई आहे, तिला विश्वास आहे, तिला प्राण आहे. आमचे पुण्यामध्ये फार आमचे जिवलग मित्र आहे शिवशंकर स्वामी, फार सुंदर काम करतात गोरक्षणाचं. तरुण आहे, तडफदार आहे, फार हृदयात अंतकरणातून तळमळ. म्हणजे गाई म्हणजे हृदयातून. आम्ही ज्यावेळेस भेटायला गेलो ना महाराज, तिथं गेल्यानंतर म्हणले महाराज तुम्ही फक्त गायीच्या समोर हात ठेवा, बघा तिची भेणी ज्या वेळेस अशी चाटते ना अशी, त्यावेळेस फार तिला लढा, ती फार प्रेमाने जवळ घेते आपल्याला. काय महाराज असं प्रेम तिच्या अंतकरणात. पण खरं सांगा,
कधी कधी आपणच महाराज शेतकऱ्यांनी, मी सगळ्यांवर आरोप कुणावरच नाही करत, पण आपण आपली गाई म्हणजे कत्तल खाण्यात देताना, कसायला देताना आपण 10 वेळा विचार केला पाहिजे. नाही ती गाई म्हणजे आपली आई देतोय आपण आज कुणाच्या तरी हातात. आई देणार का आपण? आई म्हणजे आपण जर म्हणतो सगळे देव तिच्या अंतःकरणात आहेत, तर मग मला सांगा, ती जर गोमाता बोलत असती, तिला बोलता येत असतं, तर ती म्हणली असती ना मला कापू नका गड्या, तिलाही प्राण आहे, तिला श्वास आहे. लक्षात नाही का? प्राण्यांची ना जीव प्राण्यांवर फार प्रेम केलं पाहिजे महाराज. आणि हे खरं आहे, हे पण एक हिंदू धर्म टिकवणं, याच्यासाठी गोरक्षणाचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे. हे एक हिंदू धर्माची सगळ्यात मोठी पर्वणी आहे. काही जर एखादा शब्द चुकत असेल तर मी हृदयातून माफी मागेल. म्हणजे मी माझ्या कीर्तनात या गोष्टी सांगतच असतो. आणि सांगायचं तात्पर्य काय, या सगळ्यांनी परमार्थ, अहो काय नडले तानाजी मालुसरे आबा, अवघडची लोक नव्हती वय, सावित्री नव्हती. सावित्री म्हणती मालुसरे जावं लागेल का हो? तानाजी मालुसरे म्हणतात, सावित्री रणात निघालेला शूर त्याला विचार